चुकी देत नाही, तुम्हाला चुकीचं म्हणत नाही. हे वय आहे, या वयामध्ये आमचं सुद्धा असंच झालेलं आहे. फक्त आम्हाला मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं. आज मला जे कळतं, माझी सुद्धा मुलं, माझी मुलगी 12वी झालेली आहे, माझा मुलगा 8वीला आहे. मला वाटतं की आम्ही ज्या ठिकाणी फसलो त्या ठिकाणी तुम्ही फसू नये म्हणून हा आमचा जीवाच्या आतंकानं सांगायचा तुम्हाला प्रयत्न आहे. लक्षात ठेव पोरी, ज्यावेळी तुझा जन्म झाला, घरामध्ये दिवाळी साजरी झाली, छाती बघून बाप साऱ्या गावाला सांगत होता माझ्या घरी लक्ष्मी आली, माझ्या घरी लक्ष्मी आली. पोरा तू सुद्धा लक्षात ठेव, ज्यावेळी तुझ्या घरी तुझा जन्म झाला, बाप साऱ्या गावाला सांगत होता, तुझ्या घरामध्ये उत्सव साजरा झाला, बाप साऱ्या गावाला सांगत होता माझ्या घरी वंशाचा दिवा आला, वंशाचा दिवा आला. पोरी ताप यायचा तुला, तडपडायची तिकडं आई. लक्षात ठेव, ताप यायचा तुला, तडपडायची तिकडं आई. डॉक्टरकडे घेऊन झाल्यावर डॉक्टर म्हणायचा नॉर्मल ताप आहे, काही झालेलं नाही. पोरीनं तुम्हाला बघायचं असेल, आता फक्त चेहरा पाडून जावा. पोरानं तुम्हाला बघायचं असेल तुमच्या आई वडिलाचं प्रेम तुमच्यावरती किती आहे, आणि त्या प्रेमासमोर त्या प्रेमाची तुलना करून बघा. एकदा चेहरा पाडून घरी जावा. गेल्या बाप बघितलं म्हणून लगेच आईला जाऊन सांगतो, हे बघ पोरीला काय झालंय, आज चेहरा पडलेला आहे, नाही घडलं तर मला फोन लावा. लक्षात ठेवा, हे घडतं असं. आपल्या पोरीला तुमच्या चेहऱ्यावरून प्रेम करणारे, तुमच्या मनामध्ये काय चाललंय ओळखणारे आई बाप, आणि त्यांचं प्रेम असतं. कुणाला वाटतं एखादा पोरगा माझ्यावरती 6 महिन्यापासून प्रेम करतो, कोण म्हणेल एखादा पोरगा माझ्यावरती 2 वर्षापासून प्रेम करतो, 8 वर्षापासून प्रेम करतो, 10 वर्षापासून